मौलाना अबुल कलाम आझाद छत्रपती संभाजीनगर येथे सम्यकच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। हा समारंभ जो आहे तो गेल्या 13 वर्षापासून आम्ही हा दरवर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त करत असतो। यामध्ये आम्ही सर्व समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत, मग ते क्रीडा क्षेत्रातील असो, UPSC मधले विद्यार्थी असो, MPSC मधले असो, तर अशा सर्व जणांना आम्ही इथे मार्गदर्शन करत असतो। तर या मार्गदर्शनासाठी आज जे आहे तर आपल्यामध्ये माननीय ओंकार शिंदे साहेब हे IAS अधिकारी हे इथं आले होते। त्यानंतर माननीय मानसी सोनवणे ज्या IDS आहेत म्हणजे होम डिपार्टमेंटमध्ये, आणि त्याच सोबत आता जे सुशील रगडे साहेब म्हणून आहेत की जे ज्यांचं मोठे क्लासेस आहे UPSC MPSC असे मार्गदर्शन करणाराला, त्यांनी आज इथे जवळपास 4-5 तासापासून ते इथं आलेत आणि आज आम्ही एक मोफत सेमिनार इथं आयोजित केला होता। त्याच्यामध्ये मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये करिअर घडवताना कसं मार्गदर्शन करता येईल त्या पद्धतीने मोठा कार्यक्रम घेण्यात आला। त्यासोबत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरविंद गायकवाड साहेब होते, त्यांच्या अध्यक्षतेला कार्यक्रम झाला आणि सम्यकचे माननीय डॉक्टर भारत सोनवणे साहेब असतील, भारत शिंदे असतील, डोंगरे असतील, लोकमतचे संपादक शांतीलालजी गायकवाड साहेब असतील, एअरपोर्टचे जोंगडे साहेब असतील, असे फुलचंद गायकवाड असतील, असे आम्ही जवळपास गेल्या 13 वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, IAS अधिकारी सर्वजण मिळून आम्ही इथे नीतिवान समाज घडवण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो। त्याचाच भाग म्हणून आज आम्ही हा इथे प्रोग्राम आयोजित केला होता। किती मुलांना तुम्ही वाटप केले? आज जवळपास आम्ही 120 मुलांना आम्ही पुरस्कार वाटप केले आणि त्यासोबतच या मुलांना जर त्यांचं करिअर घडवत असताना काही जर मार्गदर्शनाची गरज पडली तर आम्ही त्यांना यापुढे जाऊन आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। याच्यामध्ये 10वीचे मुलं होते, 12वीचे मुलं होते, UPSC मध्ये आपले साठे म्हणून आपले माळेवाड्याचे जे होते तर ते UPSC त्यांनी आता काय क्रॅक केलं, IPS झाले। त्याच्यानंतर आमचे सदावर्ते साहेब, राजेश सदावर्ते साहेब म्हणून आहे, त्यांचा मुलगा आनंद म्हणून आहे, तो पण यावेळेस UPSC मध्ये पास झाला, IAS झाला। तर असे त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातले पण बरेच मुलं होते, म्हणजे अशा वेगवेगळ्या क्षेत्रात इंजिनिअरिंगचे पण मुलं होते। अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। तर आज हा आम्ही 13 वर्षापासून प्रोग्राम घेतो सर हा, आणि 13 वर्षापासून हाच नाही तर प्रत्येक महामानवाच्या दिवशी जसं 14 एप्रिलला असेल तर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे आयोजित करतो। छत्रपती शाहू महाराजचा असेल तर आम्ही गुणवंताचा सत्कार करतो, याच्यामध्ये मोफत वही पुस्तक तो सुद्धा वाटपचा प्रोग्राम करतो, किंवा गरजवंत ज्या गरजवंताला जी मदत करता येईल, फुलाची पाकळी, त्या पद्धतीने आम्ही हा प्रोग्राम आयोजित करत असतो। आणि जो बाबासाहेबांनी म्हणजे आग्र्याच्या सभेमध्ये जे ॲलिगेशन्स केलं होतं की मुझे पुढे के लोगों ने धोका दिया, आणि ती कुठेतरी खंत मनात ठेवून आम्ही सर्व लोक उद्योग क्षेत्रातले असतील, नोकरी क्षेत्रातले असतील, सर्व लोक आम्ही एकत्र येऊन गेल्या 13 वर्षापासून आम्ही इथे समाजाची नीतिमान समाज घडवण्यासाठी काय काय करता येईल त्या सर्व प्रकारचे आम्ही करत असतो। यासोबतच आम्ही दर रविवारी विहारात जाऊन जवळपास 160 बौद्ध विहार आहेत, त्या बौद्ध विहारातून आम्ही मार्गदर्शन पण शिबिरे आयोजित वगैरे करत असतो। विद्यार्थ्यांना जर करिअर मार्गदर्शनासाठी संपर्क करायचा असला तर कुठे करायचं? तर त्यासाठी सर करिअर मार्गदर्शनासाठी आता जसं सांगितलं सुशील रगडे सर होते, त्यामुळे आज उद्योजक जर असेल तर तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता। उद्योग क्षेत्रामध्ये काही अडचणी असेल, प्रोजेक्ट बनवणे असतील, प्रोजेक्ट बँकेला पाठवणे असेल, त्यांची पूर्ण मेंटॉरशिप तो स्टँड होत नाही तोपर्यंत आम्ही मदत करतो आणि तो मुलगा स्टँड करण्यासाठी प्रयत्न करतो। माझं नाव सर कृष्णा विठ्ठल भंडारे आणि मी सम्यकचा एक समन्वयक आहे। असे आम्ही भीमराव मुगदल साहेब हे सुद्धा विहारचं सगळं नेटवर्क पाहतात, आमचे पाटील सर आहेत, म्हणजे असे आम्ही सर्व ग्रुप आहेत। त्याच्यानंतर जसं साधनाताई गायकवाड आहेत, माझी मिस आम्रपाली भंडारे आहे, त्याच्यानंतर आमच्या सोनवणे मॅडम आहे, डॉक्टर्स, असे सर्व क्षेत्रातले। त्याच्यानंतर दुसरे डॉक्टर्स आहे, आमचे मुलगी शांतीलाल गायकवाडची मुलगी समीक्षा गायकवाड आहे, असे सर्वजण म्हणजे उद्योग असेल, डॉक्टर असेल, सर्व क्षेत्रातले जण मिळून आम्ही हा कार्यक्रम करतो। थँक्यू। ओके, धन्यवाद।